आमदार ना खासदार तरीही मोहोळ मतदारसंघात आणला कोटींचा निधी। मोहोळ विधानसभा मतदारसंघातील 10 गावांसाठी कोटीचा निधी। मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी मतदारसंघातील विकास साधण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली होती। त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार ग्रामविकास विभागामार्फत 10 गावांमध्ये 1 कोटीचा निधी मंजूर केला आहे। विविध गावातील नागरिकांचे मागणीनुसार खरे यांनी 25/15 योजनेअंतर्गत कामे मंजूर करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री तसेच ग्रामविकास मंत्र्यांकडे केली होती। मोहोळ मतदारसंघातील हराळवाडी येथील रस्त्यासाठी 10 लाख, चळे येथे 10 लाख रुपये, उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी येथे सभामंडपासाठी 10 लाख, रामनसले येथील रस्त्यासाठी 10 लाख, मोहोळ तालुक्यातील कोरवली येथे समाज मंदिरासाठी 10 लाख, पंढरपूर तालुक्यातील नेपदगाव येथे समाज मंदिर बांधण्यासाठी 10 लाख, मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी या ठिकाणी ग्राम सचिवालय उभारणीसाठी 25 लाख, फुलचिंचोली येथे रस्त्यासाठी 10 लाख रुपये, सरकोली येथे पेवर ब्लॉकसाठी 5 लाखांच्या निधीची मंजुरी मिळाली आहे। मोहोळ विधानसभा मतदारसंघातून उद्योजक राजू खरे हे विधानसभा निवडणुकीत आपला कार्यकर्ता आमदार व्हावा या प्रमुख हेतूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी राजू खरे यांच्या मागणीनुसार कोट्यावधीचा निधी दिला आहे। सरकारी निधीबरोबरच स्वतः पदरमोड करत खरे यांनी मोहोळ मतदारसंघात विकास साधला असल्याचं दिसत आहे।